लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पळाशी तालुका नांदगाव येथील एका 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाच्या सतर्कतेने आणि प्रयत्नांमुळे सुखरूप वाचवण्यात आले। या जीवदान मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते। घटनेचा तपशील: एकनाथ मुरलीधर शेवाळे हे फळाणी येथील रहिवासी सकाळी पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत अडकल्याचा आवाज आला। विहिरीत बघितल्यावर एक कोल्हा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। 15 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता वन विभागाने घटनास्थळी दाखल होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले। नांदगाव वन परिक्षेत्र अधिकारी SB कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल VV जबागे, वनरक्षक SB शिरसाट, AD पाटील, विकास बोडके, कैलास शिंदे आणि कृष्णा भिलोरे या अधिकाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून अथक प्रयत्न करत कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढले। अंदाजानुसार कुत्रे किंवा लांडग्याच्या पाठलागातून पळताना हा कोल्हा विहिरीत पडला असावा, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली। विहिरी बाहेर आल्यावर कोल्हा लगेच जंगलात निघून गेला। ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आणि संपूर्ण प्रयत्नाचे कौतुक केले। यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.